हॅलो अँड वेलकम बॅक टू न्यू अनदर ब्लॉग. तर इंडियामधून येऊनच एक 5 ते 6 दिवस झालेले आहे आणि हळूहळू आम्ही पुन्हा रुटीनला सुरुवातसुद्धा केलेली आहे आणि आता रेग्युलरली शक्यतो व्लॉग बनवायचा मी ट्राय करत आहे. तर आज आहे सॅटर्डे आणि नेहमीप्रमाणे विकेंडची सुरुवात थोडीशी लेट झालेली आहे. थोडी नाही, बऱ्यापैकी लेट झालेली आहे. 8:30-9 वाजता आम्ही उठले कारण काल आमच्याकडे आले होते गेस्ट आणि ते 12:30-1 होते, म्हणून मग आम्ही थोडंसं लेट झोपलो आणि मग सकाळी उठायला ॲज युजल लेट झाले. तर आज सॅटर्डे आहे आणि आम्ही निघालो आहोत काही पूजेचं सामान घ्यायला, कारण आता इथून पुढे गणेशोत्सव आहे, म्हणजे आम्ही गणपती पण बसवणार आहे. तर गणपती बसवायला जे सामान लागतं थोडंफार बघू काय काय मिळतं तिथे. एक फ्रेंडने, म्हणजे जी इन्स्टाला मला ॲड आहे, तिने सांगितलं की एक स्टोर आहे आणि तिथं बऱ्यापैकी गोष्टी मिळतात, विड्याचे पानं वगैरे. तर तेच आम्ही बघायला जातो आहे. शिवाय आदल्या दिवशी हरतालिका असते, तर मग माझा उपवास असेल, मग त्याचं पण काही सामान मिळालं तर बघू. तर असं आहे आणि योगेशला पण सुट्टी आहे, म्हणून मग आम्ही दोघे पण निघालो. आणि आज पुन्हा आमच्याकडे येणार आहेत गेस्ट. तर गेस्ट कोण आहे तर ते तुम्हाला मी पुढे इथे आल्यानंतर इंट्रोड्यूस करूनच देईल. तर आज काय काय दिवसभरामध्ये इम्पॉर्टंट गोष्टी होतात ते मी व्हिडिओ थ्रू तुमच्यासोबत नक्की शेअर करते. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि वेदर जर सांगायचं झालं सध्या, तर आता हळूहळू इकडचा समर संपत आलेला आहे आणि थोडी थोडी थंडी आता इकडे वाढायला लागली आहे. जसं मी म्हटलं, समरमध्ये ना इकडे दिवस खूप लेट मावळायचा, तर आता ॲज युजल जो आपला इंडियाचा टाईम असतो त्यानुसार दिवस मावळायला हळूहळू सुरुवात होते. आणि आजचं वेदर हे असं आहे बाहेर. तर आमचा ब्रेकफास्ट खूप जास्त हेवी झाला आहे आता, म्हणून लंच आम्ही डायरेक्ट स्किप करतो. आणि संध्याकाळी गेस्ट येतात, सो खास जेवणाचा प्रोग्राम असणार आहे. मेनू असेल दाळबट्टीचा, तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. Where's the skill build zoo? Because 3, 2, 1, switch! Let's go, let's go! थोड्या वेळ तिकडे टाइम स्पेंड करून आम्ही निघालोय एक आर्ट अँड क्राफ्ट स्टोअर शोधतोय. आम्हाला काहीतरी सामान घ्यायचं आहे डेकोरेशनचं म्हणून, आणि आता सुप्रिया पण मला हेल्प करणार आहे डेकोरेशनसाठी. तर सुप्रियाचं मी इंट्रोडक्शन देते घरी गेल्यावर, कारण इकडे खूप जास्त गर्दी आहे. मग घरी गेले की मी तुम्हाला इंट्रोडक्शन देते प्रॉपर. तर आम्ही तिकडे थोड्या वेळ सिटीमध्ये फिरलो, काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घेतल्या. आणि आता एक रॉक्स्ता म्हणून एरिया आहे स्टॉकहोममध्येच. मला माझ्या काल फ्रेंडने सांगितलं होतं इथल्याच की तिथे मेहंदी बनवून देतात घरी, मेहंदी कोन्स. तर तेच मी घ्यायला आली आता. ॲक्च्युली असं झालं की मी त्यांना एक सांगितलं होतं, स्वतः खाली एक घेऊन आल्या, पण माझा मोह आवरला नाही. मला मेहंदी काढायला खूप जास्त आवडतं. मग योगेश बोलले की अजून एक घेऊन टाकसून, त्यांना सांगितलं की मला अजून एक पाहिजे, तर त्या आणायला गेल्या जाता. आणि फ्रेश घरी बनवलेलं मेहंदी कोण आहे, सो होप सो याचा खूप छान कलर येईल. आणि मग बघू कलर आल्यावर तुम्हाला मी दाखवते मेहंदी वगैरे सगळं. आणि फर्स्ट टाईम सुप्रिया आणि मी सोबत बाहेर फिरतोय. कसं वाटलं सुप्रिया तुला स्वीडनमध्ये येऊन, कसं वाटलं? खूप छान. इकडे खूप फ्रेश वाटतंय, लाईक क्लीन आहे आणि इकडे लोक खूप कमी आहेत ॲज कम्पेअर्ड टू इंडिया पॉप्युलेशन. हां, आणि छान आहे, छान आहे. एन्जॉयिंग.
तर सुप्रिया म्हणजे आमचा जो आमच्या ग्रुपमध्ये व्हिडिओजमध्ये नेहमी अक्षय असतो त्याची वाईफ आहे. मला भेटते मी ते दीदी आल्यात आता खाली. सो आत्ता आम्ही आलो आहोत घरी आणि योगेश थांबलेत कारण आकाश आणि अक्षयची होती क्रिकेट मॅच म्हणून मग ते तिकडेच थांबले. जिथे मॅच होती त्या क्रिकेट ग्राउंडवर गेले आणि मी आणि सुप्रिया आम्ही घरी आलो आहोत. तर काय प्लॅन होतं जसं मी म्हणाले सकाळी की आमच्याकडे गेस्ट येणार आहेत आज डिनरसाठी. तर अक्षय आणि सुप्रियाच होते. तर फायनली आता सुप्रिया पण इकडे शिफ्ट झालेली आहे. जसं मी तुम्हाला म्हणाले की अक्षयची वाईफ आहे सुप्रिया तर ती पण आता आली आहे इथे स्वीडनमध्ये. आणि आज आमचा प्लॅन होता की लाईक आज विकेंड आहे सॅटर्डे इव्हनिंग तर रात्री छान डिनर करू आणि मग मूव्ही बघू थोडेफार गेम्स वगैरे खेळू असा आमचा प्लॅन होता. आणि मग असं आहे तर येस आता आम्ही आलो आहोत. तर अगोदर म्हटलं एकदा कॉफी ठेवते कारण खूप जास्त थकलो आहे खूप फिरलो. खरं तर प्लॅन खूप कमी होता म्हणजे जास्त वेळ काम नव्हतं 1-2 तासाचं पण त्या 1-2 तासाचा पूर्ण दिवस कसा गेला अजिबात नाही कळालं. मग आता कॉफी घेतो म्हणजे थोडंसं बरं वाटेल आणि मग जेवण बनवायला मी प्रिपरेशन स्टार्ट करेल. जसं तुम्हाला मी म्हणाले मेनू आहे आजचा डाळबट्टी कारण सुप्रियाने डाळबट्टी खाल्लेली नाही आहे कधी तर म्हटलं मग आपण डाळबट्टीच बनवूया. तर असा प्लॅन आहे. आपण मिक्स डाळीचं वरण बनवू. तर आता आम्ही जेवण बनवायला स्टार्ट करतो आणि सुप्रिया पण मला थोडी थोडी मदत करत आहे. तसं मी तिला म्हणते की करू नको पण मी करते तर ती काही बसत नाही आहे. तर डाळबट्टी बनवायची म्हणून आता इथे मी डाळ लावते आणि मिक्स डाळीचं बनवणार आहे वरण तिखट वरण. तर तुरीची डाळ थोडीशी मूग डाळ आणि थोडीशी मसूर डाळ असं मिक्स करून कुकर लावून देते आणि मग बट्टीसाठी मी पीठ पण मग भिजवायला ठेवते असं. तर आता इकडं मी बट्टीसाठी पीठ भिजवते. गहू आणि रवा असं मिक्स पीठ आहे. तर अशी मी बनवते कारण आपल्याकडे आता इथे बट्टीचं पीठ नसतं मक्का वगैरे सगळं टाकून जे गावी बनवतात ते नाही म्हणून मग गव्हाचं पीठ आणि त्यात रवा मग थोडंसं ओवा हळद तिखट मीठ या सगळ्या गोष्टी आणि कडक तेलाचं मोहन असं करून छान सगळं पीठ मळून घ्यायचं. हॅलो फायनली या अगोदर खाल्लंय बोलली ती एकदा बट्टी आता सेकंड टाइम खातीये आणि माझ्या हातचा फर्स्ट टाइम खातीये. तर हे जे भांडं आहे पीठ भिजवते ते छोटे पडते. तर आता आमच्याकडे मोठे इथे काही नाही म्हणून ह्याच्यामध्येच मला ऍडजस्ट करावं लागतंय पण होऊन जाईल काही. मी दिल्लीला होते त्यावेळी मी ट्राय केलेलं. आता स्वीडनमध्ये फर्स्ट टाइम ट्राय करत आहे आणि हो जसं मयुरी बोलली की तिच्या हातचं मी फर्स्ट टाइम खाणार आहे. सो तुझ्याकडून रिव्ह्यू घेईल की कसं झालं लास्टला. शुअर. तर आता जेवण वगैरे झालं आणि आम्ही बसलो मेहंदी काढायला. तर हे मेहंदी कोणचं आम्ही आणले होते तिकडून. तर आता मी सुप्रियाच्या हातावर मेहंदी काढते बघू ह्याचं म्हणजे कसं होतं. आणि हे लोक इकडे मूवी बघत बसले. प्लस टू ला प्लस चालतं. प्लस